महादेव सांगतात, सगळ्यात मोठं पाप म्हणजे विश्वासघात. कुणी जर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल आणि तुम्ही जर त्यांच्या पाठीमागे त्यांना धोका देऊन असं समजत असाल की मी कसं त्या व्यक्तीला बावळट बनवलं, तर महादेव सांगतात, तुम्ही एका खोट्या चरित्रहीन चालू व्यक्तीसाठी खऱ्या व्यक्तीला कायमचं गमावलं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही जिवंतपणीच मारलं आहे. आता ती व्यक्ती आयुष्यभर कोणावरही विश्वास ठेवू शकणार नाही. ह्या अशा विश्वासघातकी खोट्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना आता महादेव काय कर्मा देणार आहेत हे आज आपण पाहू. हर हर महादेव. ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची लोकांसाठी सोडून द्या. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या चॅनलला कंपल्सरी फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये डिवाइनला धन्यवाद नक्की लिहा. तर बघू ह्या अशा खोट्या नार्सिसिस्ट लोकांना डिवाइन आता काय कर्मा देणार आहे. हर हर महादेव. जय मां काली. हर हर महादेव. जय मां काली. ही रीडिंग क्लेम करा, त्यांना कर्मा चालू झालेला आहे. डिवाइन सांगते, तुम्ही सण होता, तुम्ही सण आहात आणि सण राहणार. तुम्ही एवढं प्रेम दिलं आणि ज्या सच्चाईने प्रेम दिलं तर ते नशीबवान लोकांनाच तुमचं प्रेम मिळू शकतं. ह्या अशा खोट्या लोक त्या तुमच्या प्रेमाच्या लायक नाहीत. तुम्ही स्टार आहात. तुम्ही ह्या लोकांची ताकद बनत होता. तुमची पॉझिटिव्हिटी हे लोक वापर करत होते. ते तुम्हाला बावळट समजत होते, पण तुम्ही त्यांना फक्त प्रेम देत होतात. तर आता डिवाइन सांगते, त्यांनी जे जे तुम्हाला धोका दिला, फसवलं, एकटं सोडलं, मरण काय यातना दिल्या, तुम्हाला बावळट म्हणले, तुमच्या मागे तुम्हाला हसले आणि मजा मारत होते, तर ह्या लोकांना आता ह्या जिच्याकरता तुम्हाला सोडलं ती व्यक्ती आणि ह्यांना पण डिवाइन 1000 गुणा मल्टिप्लाय करून कर्मा देणार आहे. आणि एवढं त्यांना कर्मा मिळणार आहे की हे रोज मरण मागतील, पण डिवाइन ह्यांना मरण देणार नाही. ह्यांच्याकडं पैसा राहणार नाही, कारण तुम्ही लक होता त्यांच्या आयुष्यात. त्यांनी तो लक घालवलेला आहे, त्यामुळे हे भिकेला लागतील. एक सुद्धा कप त्यांच्याकडे राहणार नाही. त्यांनी तुम्हाला जे धोका दिले, तुमच्या पाठीत जे वार केले, ते 1000 गुणा मल्टिप्लाय करून आता त्यांच्याही पाठीत तेच वार होणार आहेत. आणि त्यांना कळणार आहे एका एका एक एक जसा वार होईल तसं त्यांना एक एक आठवणार की तुम्हाला कसं त्यांनी धोका दिला, कसं त्यांनी तुम्हाला रडवलं, कसं फसवलं. त्यांचा कर्मा चालू झालेला आहे. आता ते हँगमॅनच्या सिच्युएशनमध्ये येतील. त्यांनी जेवढी मजा मारली, आता 1000 गुणा मल्टिप्लाय करून डिवाइन त्यांना कर्मा देणार आहे. त्यांना कुणाचीही साथ मिळणार नाही. त्यांची सेहत खराब होईल. त्यांना कुठला तरी आजार लागेल. काही लोकांना तर मृत्यू पण होईल. इतका डिवाइन त्यांना घाणेरडा कर्मा देणार आहे. आणि ह्या लोकांना ना घर, ना दार, ना रिश्ता, ना पैसा, ना नातं कुणीही राहणार नाही. आणि नाही कुणी ह्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार. कर्मा किती भयानक असतो ह्या लोकांना आत्ता ह्या क्षणापासून समजणार आहात. तुम्ही दुःखी होऊ नका. तुम्ही स्टार आहेत, तुम्ही देवाचे लेकरू आहेत, तुम्ही सच्चाईने प्रेम केलं. त्यामुळे ह्या खोट्या लोकांच्या जाण्याने तुम्ही स्वतःला दुखवू नका, कारण हे लायक नाही आहेत तुमच्या प्रेमाच्या. तुम्ही ह्यांच्याकरता दुःख मनवताय, तर हे त्याच्या लायक नाही आहेत. तुम्ही देवाचं लेकरू आहात. देवाने तुम्हाला बरोबर बाहेर काढलेलं आहे, तर देवाला धन्यवाद म्हणा आणि ह्यांचा कर्मा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला बघायला मिळेल. तर डिवाइनला धन्यवाद नक्की म्हणा. हर हर महादेव.